निश्चितपणे दरवर्षी ती स्पर्धा असते, आता या वर्षी ती स्पर्धा खूप जोमान आणि खूप मोठा उत्साहानं कोणीच्या मैदानावरती भरवली जाईल आणि किरण शेठ टोंबरे यांचा जाहीर सत्कार त्या ठिकाणी केलं जाईल। शिवसेनेचे सर्व या ठिकाणी सभासद असतील त्या सर्वांचा ठिकाणी जाहीर सत्कार केला जाईल। या वर्षी अतिशय चांगला विजय त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा विजय झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निश्चितपणे उमेदवारीपदी असताना सर्व शिवसैनिक उमेदवारांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि त्यांचा सर्वांचा जाहीर सत्कार कोणीच्या मैदानावरती असेल। तर याच दरम्यान त्यांचं स्वागतही आमच्या अतिथी कक्षामध्ये केले जाईल। आमचे स्पर्धेचे आयोजक नितीन दादा फुलोरे यांच्या शुभाशा या ठिकाणी आपण पाहतो। या ठिकाणी किरण दादा टोंबरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। एक अतिशय चांगली व्यक्तिमत्व, क्रिकेटला त्यांनी खूप प्रेम दिलं, सर्वांना खूप प्रेम दिलं, असे सर्वांचे लाडक्या किरण शेठ टोंबरे यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये। किरण शेठ टोंबरे नाव हे गाजतंय कोणी गावाला, किरण शेठ टोंबरे नाव हे गाजतंय। तर निश्चितपणे किरण शेठ टोंबरे नाव हे गाजतंय कोणी गावाला, कारण कोणी गावाचं नाव ज्यानं उज्ज्वल केलं, हा सर्वांसाठी हक्कीला ओ देणाऱ्या गरिबांचा वाली म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं ते किरण शेठ टोंबरे यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये। सामना सुरू, गेम ऑन। पहिला चेंडू दमदार स्ट्रोक, चेंडूला भिडकावून देतो लंगा प्रिझन मध्ये, तोपर्यंत मात्र सिंगल अली, दबलचा प्रयत्न नाही एक आणि या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांचा इशारा, चेंडू सीमापार चौकार। तर या ठिकाणी सामना सुरू होतोय। अल्बाकासाठी बक्षीस असतील किरण शेठ टोंबरे यांच्याकडनं 517, तसे फोर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 517, 6 हॅट्रिकसाठी 1717 रुपयाचं पारितोषिक असेल आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 1717 रुपये। सामना कसा असेल ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मानेरेचा बुलंदाबाज राहुल भोईर। थँक्यू योगेश। अपील खूप मंत्र स्ट्रॉंग केली होती। पहिल्या चेंडूवरती विचार केला महेश वेले त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, चौकार। मोठा काय विपक्ष गौरीपाडा असा आपण सामना मैदानात एन्जॉय करतोय। दोन चांगले संघ साधत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या गौरीपाडा संघाचा विचार तर खूप मोठी स्पर्धा आम्ही त्यांच्या मध्ये कव्हर केली होती। तर गोलंदाज हेमंत मात्रेचा वापर केला जाईल या पहिल्या पेमन षटकामध्ये। हा चेंडू शॉर्टपुटच्या मध्ये शॉर्ट पिच होता, मिस टायमिंग शॉट आहे, मयूर झेलकाली चूक नसेल फलंदाज बाद, बिग विकेट पहिल्या झटक्या मैदानावरती मोठा गाव संघाला महेश वेळे मैदानाच्या बाहेर। चेंडू शिल्लक, यस 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 ओके हा हो। 4 धावा दापालक्यावरती घेत आहेत। चांगलं संगीत, चांगली घोषणा झाली। योगेश जेव्हा आपण किरणदादांचा प्रचार केला त्या घोषणा आपण खूप जोराजोरात देत होतो, त्याचा फायदा आपल्याला खूप सारा झालाय। किरणदादांची निवड झाली पंचायत समितीला, भरघोस मताने निवड झाली। सर्वांच्या लाडके आमचे किरणदादा आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांनी आमच्यावरती खूप प्रेम दिलाय, या विभागावरती खूप प्रेम दिलाय, कारण का टेनिस क्रिकेटचे मलंग टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत ते। चेंडू दरम्यान निलेश मात्रेसाठी होता, हेमंत मात्रे निलेश मात्रेमध्ये टक्कर लागते, सध्या इथे एक चांगला खेळाडू, दोघांकडे आत्मविश्वास खूप आहे। दोन चांगले पुराणी चावल ज्याला म्हटलं जाईल, कारण का दोन चांगले खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये। हेमंत चेंडू रिवर्सच्या माध्यमातून कलात्मक फटका। या दरम्यान विचार जर केला तर या क्षणाला इथना आउटबी थोडीशी खराब आहे, तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का। क्रिकेट मैदानावरती तालमेल खूप चांगला होता, संवाद खूप चांगला होता, फक्त 3 धावा कमी पूर्ण केल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दापालकावरती 7 धावा। 7 धावा दापालकावरती येतात। षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गाचा पहिल्या P1चा गौरी शंकर, गौरीपाडा विपक्ष जय हनुमान गावदेवी मोठा गाव। आपल्याला 2 संघ इनॅक्शन मध्ये पाहायला भेटतील, पहिल्या दिवसात बघितलं तर हा चौथा सामना। पहिल्या चेंडू मयूरचा ऑन साइडला मिस टायमिंग शॉट आहे, बंटी झेलकाली होते, झेल होणार मयूर मात्र चेंडूवरती जाणार उचलणार फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाईल। 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दापालकावरती 9 धावा पलकावरती येत आहेत।
अवाकासाठी पारितोषिक असेल आमचे किरणदादा डोंबरामच्या वास्त्र्यावरती आहेत. खूप दिमागदारांनी खूप चांगलं व्यक्तिमत्व त्याच्या माध्यमातून विचार केला. मलकन टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य म्हणजे आताच निवड झाली. त्यांच्याकडे पारितोषिक असेल अवाकासाठी 570 रुपये पारितोषिक. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार 517, 3 चेंडू 3 षटकार 1717 आणि त्याच्यानंतर विकेट स्ट्रॅटेजीसाठी 1717. 17 अंक आला की किरण शेटची आठवण येते. जिथे जिथे 1717 असेल 17 नंबर आला म्हणजे सातत्याने किरण शेट व्यासपीठावरती असेल हा एक इशारा असतो. कारण का 24 जानेवारीला स्पर्धा सुरू होईल आणि 17 तारखेला संपेल. 14 जानेवारी ते 17 जानेवारी स्पर्धेचा कालावधी नक्कीच आवर्जून या. कारण का 17 तारखेला शेवटच्या दिवसामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज जेवण असेल, मेजवानी असेल आमच्या प्रेक्षकांसाठी. पलकावरती एकूण धावा येतात त्या दरम्यान 9 धावा धापलकावरती येतात. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गात असताना विचार जर केले तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. राम म्हात्रे एक चांगला खेळाडू, एक सिनियर खेळाडू गौरीपाटा संघाचा. स्ट्रायकेला फलंदाज निलेश म्हात्रे. हा चेंडू चांगला होता. बॉटमॅनचा वापर. चेंडू ऑन साईडला जातो. कार्पेट लगेच गेला. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये यस नो वेट या शब्दांचा वापर मात्र केला जातो. निलेश म्हात्रे स्ट्रायकेला फलंदाज. तर नॉस्टेकला एक नवदीत खेळाडू, एक चांगला खेळाडू मयूर बोईर. मयूर बोईरची फलंदाज आम्ही विचार केले तर हिंदू बाळासाहेब ठाकरे चषक 20 तासामध्ये बघितली होती. बालगावच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा भरली होती. गणेश म्हात्रे स्पर्धेचा आयोजक आणि प्रदीप मडवी होते. खूप स्पर्धा आम्ही एन्जॉय केली होती. हा चेंडू दरम्यान विचार जर केला तर चांगला होता. बॅट्समॅन काढत आहेत तोपर्यंत दुसरी धावी कंप्लीट केली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दाबालकावर येते 13 धावा. षटक क्रमांक मात्र यावेळेस दुसऱ्या मार्गात असताना पहिले षटक फेकले गोलंदाज हेमंत म्हात्रेने धावा खर्च केल्या 9. त्याच्यामध्ये एका फलंदाज मात्र बाद झाला होता महेश. दरम्यान राम म्हात्रेचा वापर केला जातो. 2 चांगले संघ आमने सामने. हा चेंडू खराब होता. फक्त दिशा दिली यशकद विकेट. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू 1 बॉल फरार. नो बॉल. पंचांचा आमच्याकडे संकेत येतोय 4 धावा. गुड शॉट. DJ Shubham. चौकार येतो. फ्रीड असेल हा चेंडू. एक संधी असेल निलेशकडे. हा चेंडू आमच्या मान्यवर सन्माननीय सुभाष बुलवरे वस्तावरच्या आमच्या मान्यवरांचा शुभागमन झालाय. विनंती असेल मान्यवरांना की आपण या वस्त्रावरती कारण का दुपारचं वातावरण आणि भगवमय वातावरण आहे. सातत्याने मात्र या भगव्या वातावरणामध्ये सातत्याने खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा स्टँड तुम्हाला पाहायला भेटेल. चेंडू खराब होता. मग फायदा घेऊ शकतो. ऑन साईडला चांगल्या प्रकारची फलंदाजी होतीये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट चेंडू सीम रेषे पलीकडे चौकार 4 धावा. किंग ऑफ द मराठा. एकच वार 19 वर गाड. थँक्यू डीजे. चांगलं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने आठवून देणारा मात्र चांगल्या प्रकारचं संगीत आमचे डीजे मास्तर विजय आणि राज आहेत. हा चेंडू खराब होता. फायदा घेऊ शकत नाही. ऑन साईडला माझा प्रयत्न डायरेक्ट केला जाईल का पर्यंत सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलने संघाची धावसंख्या 22ची धाव असेल. सिंगलने संघाची धावसंख्या 1ने पुढे जाते. दरम्यान पलकावरती एकूण धावा येतील 23. लॉस ऑफ 1 विकेट. महेश वेले बाद झालेत. तेवीस धावा दापालकावरती येत आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गात असताना गोलंदाज राम म्हात्रेचा मात्र वापर केला जातोय. गौरीपाटा संघाच्या माध्यमातून 2 चांगले संघ आमने सामने येत आहेत. चांगल्या प्रकारचा क्रिकेट एकाच ताकदीचे कल्याण विभागातील गौरीपाटा संघ तर डोंबिवली विभागातील निलेश म्हात्रेचा मोठा गाव संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज मात्र यावेळेस सज्ज होत आहेत. मयूर बोईर. चला जास्त वेळ येऊ नका. राम. हा चेंडू ऑपरेशनच्या माध्यमातून डीपेश टाकावरला जातोय. सिंगल येईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का चुका होत आहेत. तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जातीये. तिसरी धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तोपर्यंत बघता बघता ही तिसरी धाव पूर्ण होतीये.
चौका मैदानावरती होत आहेत. मोठे फटके जरी येत नाहीयेत पण सिंगल डबल का होत ना मध्ये सातत्याने फलकावरती धावा येत आहेत. तर 26 धावा दाखल तर डिन्स ब्रेकर आपण जा, कारण का पाण्याची मागणी होती. 3 षटकाच्या नंतर पाणी असतो, मात्र या दरम्यान आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. डिन्स ब्रेक. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती महागारी. शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. अशा या शिवरायांचं गुणगान करण्यासाठी मी खंडू डोईफोडे आपल्या समोर उभा आहे. आज काय झालं? आज आमच्या दारापुढचा सडा गेला आणि आमच्या घरामध्ये राडा झाला. आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या घरापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा रे अशी म्हणणारी तरुण कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागली आणि महाराष्ट्राचा इतिहास फार बदलून गेला. काय होता महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पोटची पोर तर सोडाच, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना उगवायची भीती. थँक्यू डीजे. काय संगीत आहे, काय पवाडा सातत्याने विचारलं गेलं तर चांगल्या प्रकारचा पवाडा येते. आमचे डीजे मास्तर विजय आणि राज, स्वागत असेल आपली. खूप चांगल्या मता दरम्यान आपण पवाडा ऐकला. सध्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान गात असताना त्यांनी घडवलेला इतिहास आधी सातत्याने विचार केला पूर्ण महाराष्ट्राला. आठवण संघाची एकूण धावसंख्या दाबार करते येईल 26. 26 धावा दाबार करते येतात. 2 षटक संपल्यात. चला जास्त वेग घेऊ नका, पंच थोडंसं आपण सामना स्पीडअप करायचा प्रयत्न करा, कारण की दरम्यान डिन्स ब्रेक झालाय. आपण 3 षटकामध्ये डिन्स ब्रेक करतो, मध्ये 2 षटकाच्या डिन्स ब्रेक झालाय. आता मध्ये डिन्स रोली मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये, पण गेम प्ले करू. 18 चेंडू अजून शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये रणनीती गेम प्लॅन काय असेल? 26 धावा दाबालकावरती. तर गोलंदाज रवी म्हात्रे, मयूर भोईर स्ट्राईक फलंदाज. 1 डाऊनचे मात्र एक चांगले खेळाडू आहेत. तर इथनं धावसंख्येची गरज असेल, धावा मात्र बनवाव्या लागतील, कारण गौडीपाडा संघाचा आपण विचार त्यांची फलंदाजी खूप खोलवरती आहे. हेमंत म्हात्रे त्यांचा स्ट्रायकर फलंदाज, पंडू सारखा खेळाडू रवी म्हात्रे असते. त्यानंतर मयूर एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. राम म्हात्रे असेल. अपेक्षा असतील मात्र सातत्याने इथं विचार केलं तर क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातो, क्षेत्ररक्षकामध्ये सजवलं जातोय. पलकावरती एकूण धावा दाखल करत आतापर्यंत येतात. विचार केला तर 26. स्फेअर चेंडू येतो. हा पहिला चेंडू मात्र खराब फेकते गोलंदाज रवी. रवी मात्रेचा मात्र वापर केला जातोय गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. वर विकेट जात आहेत. शॉर्ट पिच होता अनसाइडला, मिस टायमिंग हे शॉट. तर जवळपास खेळाडू कोणच नाहीये. डीप मिड विकेटला मयूर येते चुलीवरती, तोपर्यंत दुसरी धाव कम्प्लिटली पूर्ण केली जाते. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दापालकावरती 29. 29 धावा दापालकावरती येतात. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना 3रा रवी मात्रेचा या दरम्यान वापर केला जातोय. गौरी शंकर गौरीपाडा विपक्ष मोठा बघितलं गेलं तर गावदेवी मोठा गाव. हा चेंडू मिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या दरम्यान खराब चुका होत आहेत. दुसरी धावी कंप्लीट केली जाईल. राम मात्र यावेळेस मात्र चुका दाखवतोय. मिडॉनला डीप मिडॉन मध्ये चेंडू पकडण्यासाठी गेले. चेंडू मात्र या दरम्यान पाठी येतोय थोडासा डीपला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीटली पूर्ण केल्या जातील. हा चेंडू दरम्यान चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन, गॅप शॉट सिलेक्शन, चांगल्या प्रकारची फलंदाजी. क्षेत्ररक्षकांनी मात्र या दरम्यान विचार केला तर 100% एफेक्ट दिलाय. तिकडे क्षेत्ररक्षक होते शुभम केतन मात्र या दरम्यान क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 बघितलं गेलं तर या दरम्यान 2 धावा अजून येतील. 33 धावा दापालकावरती येत आहेत. हा चेंडू खूप चांगला होता, खूप वेगाने फेकला होता, गती खूप आहे रवीकडे. विचार केलं तर जास्त त्यांचा रनवे खूप कमी, रनअप तो खूप कमी घेतात. चेंडू जेव्हा रिलीज करतात तो मात्र खूप वेगाने असतो.
शॉर्ट ऑन पुल शॉर्ट बॉल बघितलं तर हा चेंडू शॉर्ट पुश फेकला होता. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती. डॉट बॉल असेल हा. धावा धापलकावरती फक्त आणि फक्त 33 धावा. गोलंदाजी खूप चांगली होतीये. स्किन काय गोलंदाजी होती मैदानावरती. रवी रफ्तार का सौदागर करत रवी मात्र षटक खूप काय सांगून गेले. यावेळेस विचार केला तर या मोठा गाव संघाला 3 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त या दरम्यान 33 धावा दाबालकावरती. रवी मात्र षटक फेकला फक्त 7 धावा खर्च केला. पहिले षटक फेकले हेमंत मात्र धावा खर्च केल्या 9. गोलंदाजी केली राम मात्र धावा खर्च केल्या 17. मध्ये षटकामध्ये ज्या राम मात्र धावा खर्च केल्या त्याची मात्र या दरम्यान विचार केला तर त्यांची भरपाई केली जाते. संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 33 धावा 33. युवसेनाच्या शेत ठेवलंय अंबरनाथ तालुक्यात. सामने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. 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 आले पाहुणे या मानाचे सन्मान Thank you, DJ. करी या. चांगलं संगीत दरम्यान यावेळेस मात्र विचार केला स्पर्धेचा टायटल सॉन्ग परमेश महेशच्या गोडा बाजात. संघाची एकूण धावसंख्या दापालक्यावरती 33 धावा फक्त येतात. अजूनही विचार करता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये रणनीती गेम प्लॅन काय करे मैदानावरती. कारण का गावदी मोठ्या गाव संघाचा पाकफूट लागेल. कारण इथं धावसंख्या बनवावी लागेल. 50 ते 55 60 धावा नक्की सेट कराव्या लागतील. तर इथनं सध्या त्यांनी विचार केला तर गौरीपाडा संघाची फलंदाजी खूप फुलवरती आहे. तर गोलंदाज मयूर म्हात्रे. स्ट्राईक केला फलंदाज निलेश म्हात्रे. आघाडीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉन स्ट्राईकला मयूर भोईर. मयूर मात्रेचा मात्र वापर केला जाईल. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू दरम्यान पंचांना लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. हा चेंडू मात्र स्वेर घोषित करतात पंच. चुकीची सुरुवात. खराब सुरुवात करतो पण गोलंदाज यावेळेस विचार केलं तर मयूर मात्रे. संघाची धावसंख्या दाखल होते 1 ने पुढे जाईल. स्कोर मोजून 34 प्लस ऑफ 1 विकेट्स. पण गाव बी मोठा गाव. चेंडू दरम्यान उजव्या स्टिक वरती होता. चुका मात्र खूप साऱ्या होत आहेत. दुसरा चेंडू स्वीर येतोय. हातामध्ये नियंत्रण मात्र ठेवता येत नाहीये मयूरला. कारण का समोर एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. टेनिस क्रिकेटचा जेव्हा मात्र विचार केला तेव्हा सातत्याने मात्र या खेळाडूचं नाव आवर्जून घेतला जातो निलेश म्हात्रे. चेंडू दरम्यान अजून एक खराब चेंडू. तिसरा चेंडू स्वीर येतोय. लाईन चुकीची आहे. लाईन मात्र इथनं शोधावी लागेल गोलंदाज मयूरला. विचार जर केला तर रवी मात्रेने षटक खूप चांगलं फेकलं. इथनं मयूर सातत्याने चुका करतोय. संघाची एकूण धावसंख्या दाबालक्यावरती 36 धावा. हा चेंडू बॅड अँड बॅटच्या मध्ये होता. स्क्वॅड विकेट. चेंडू येतो रवीकडे. चेंडू उचलणार फेकणार. खूप वेगाने चेंडू फेकतोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. चुका होत आहेत मैदानावरती. थोडंसं लेझी क्रिकेट दाखवतो मयूर. विचार केलं चेंडू बॉन्सवर तर फेकला होता. चेंडू कव्हर करण्यासाठी चेंडूमध्ये कॅरी करण्यासाठी वेल गेला. तोपर्यंत दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मध्ये स्वतःकडे निलेशकडे येते. बॅटची मागणी होती. चला जलपेश लगेच जा आणि लगेच या. मयूर गोलंदाज. हा चेंडू दरम्यान कोलबटापाचा होता. ऑन साईडला अजून एक चूक होतीये. चुका मात्र खूप साऱ्या मध्ये दाखवतो. आतापर्यंत विचार जर या क्षणाला इथनं गौरीपाडा संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. फलकावरती एकूण धावा 40.
तर हा चेंडू दरम्यान मिस टायमिंग शॉट होता. जेल पर्यंत कोणताही खेळाडू मात्र पोहोचत नाहीये, मात्र प्रयत्नही केला नव्हता. फलंदाज बाद. संघी डीजे मात्रच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. या दरम्यान धावचीच्या मधून निलेश मात्रे बाद होतात. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये जलपेश भोईर, ग्लोबल टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर जलपेश. स्ट्रायकरला फलंदाज, नॉन स्ट्रायकरला विचार स्ट्रायकरला फलंदाज मात्र यावेळेस मयूर आहेत. मयूर भोईर नॉन स्ट्रायकरला मात्र या दरम्यान जलपेश. दोन बंधुराजांना मात्र चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल मैदानावरती. चेंडू डाव्या स्टिकवरती होता, कीपर बीट होत आहेत. चुका आणि चुका त्या दरम्यान पंचांना यावेळेस लाईन बघावी लागेल. ओके, चेंडू विचारला गेला तर स्टंप लागून जातोय. तर आपण नियमाचा विचार जर केला तर बेल्स पडली तरच फलंदाज बाद असेल. आंतरराष्ट्रीय मात्र स्पर्धेच्या नियम बघितलं गेलं तर नियमानुसार बेल्स मध्ये पडत नाहीये, सिंगल येते. हा चेंडू दरम्यान लोवर फुटस होता, स्क्वेअर विकेट. त्या दरम्यान तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला इफेक्ट दाखवला मैदानावरती. रवी मात्रे पडे जोर लावतायत. चेंडूमध्ये थोडीशी उचाली घेतली, तोपर्यंत चेंडू शिल्लक असतील. या दरम्यान विचार जर केला तर या क्षणाला 1 to go. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल. 4थं षटक प्रगतीपथावरती. मयूर गोलंदाज. हा चेंडू स्कूप शॉट घेऊन काढला, आउटफील्ड पासे. क्षेत्ररक्षक चेंडू बंद पोहोचणार, चेंडू बघता बघता फरार. सीमरेषी पलीकडे चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. तर 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 48 धावा धापालकावरती येतात. अजूनही विचार जर अंतिम षटक असेल, या अंतिम षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये कशा प्रकारची रणनीती गेम प्लॅन केली जाईल. एका बाजूला आपण बघतोय गौरीशंकर गौरीपारा, दुसऱ्या बाजूला गावदेवी मोठा गाव. दोन चांगले संघ मात्र यावेळेस पहिल्या फेरीतील 4था सामना. असा आपण विचार केला चांगला मात्र परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटला. पहिला सामना मात्र एन्जॉय केला. विक्रंगी प्रतिष्ठान आयरे विपक्ष आदर्श पडले, सामना जिंकला. पडले संघाने ज्ञानेश्वर मात्र चांगले क्रिकेट दाखवला. त्याच्यामुळे सामना बघितला. जय मोसोबा चिकनगर विपक्ष वाडेकर मात्र सामना जिंकला. वाडेकर संघाने निलेश कापसेने 37 धावा बनवले. त्यानंतर सामना बघितला एकवीर आई क्रिकेट संघ दातवी विपक्ष जीजी स्पोर्ट्स निशाण इलेव्हन वाकलन, सामना जिंकला वाकलन संघाने. सुरू असलेला सामना आपण बघतोय गौरीशंकर गौरीपाडा विपक्ष आपण सामना बघतोय होती गावदेवी मोठा गाव. चेंडू मात्र स्वीर येतोय अंतिम षटकामध्ये. गोलंदाज रवी मात्रेचा वापर केला. रवीने मात्र विचार जर केला तर चांगल्या प्रकारे षटक फेकलं होतं. 3रं त्याच रवीला मात्र पुन्हा प्राचारण केलाय संघनाकाने. अंतिम षटकामध्ये विचार जर केला मयूर पर्यंत चंद जलपेश भीर मैदानाच्या आतमध्ये रवी. शॉर्ट पिच होता, मिस टायमिंग शॉट, चूक नसेल, फलंदाज बाद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान.
ए भगवे आमचे रक्त थँक्यू डीजे. फलंदाज बाजू देत रवी मात्रे पुन्हा एकदा वापसी करतोय, कमबॅक करतोय. पहिला चेंडू खरा फेकला आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद. संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 48 49 धावा दाबालकावरती. हा चेंडू स्वेर येतोय. टिप्पणी कंप्लीट होती. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र गती खूप चांगली आहे. खूप वेगवान चेंडू मात्र फेकला जातोय. तर घासावता विचार केला तर रनवे त्यांचा खूप कमी, रन ते खूप कमी घेतात. मात्र चेंडू जेव्हा रिलीज करतात चेंडूमध्ये गती खूप चांगली असते रवी म्हात्रेच्या. हा चेंडू दरम्यान ऑपरेशनच्या माध्यमातून सिंगल येते. मग त्या दरम्यान क्षेत्ररक्षण खूप चांगलं दाखवलं जातं. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या दाबालक्यावरती 52 धावा. 52 धावा दाबालक्यावरती येत आहेत. गबरीपाडा विपक्ष पण सामनामुक्त मैदानामध्ये मोठा गाव. अंतिम षटक रवी. हा चेंडू आबडाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचे क्रिकेट चेंडू सीम रेषे पलीकडे फ्लॅट स्ट्रोक षटकार 6 धावा. तो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना थँक्यू डीजे. तो धावसंख्या दापालकडे 6 ने अजून पुढे जाईल. 58 धावा दापालकडे जलपेशपूरचा बल्ला बोलतोय. चेंडू दरम्यान शॉर्ट पिच होता, मात्र पंच यावेळेस स्वेर चेंडू मात्र घोषित करतायत. चेंडू मात्र जास्तच बॉन झाला, पिचिंग खूप जास्त झाला. चेंडू दरम्यान अजून एक खराब चेंडू. स्वेर चेंडू येतो सातत्याने. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 60 धावा कंप्लीट होत आहेत. 6-0 60 धावा धापालकावरती येत आहेत. अंतिम षटक. हा चेंडू खरा फेकलाय, चुकीला माफी नाहीये. नो बॉल. पंचांचा सिग्नल येतोय. चेंडू लॉंग बिग वे. युवा सेना षटकार. ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही. ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही. वसर गावात गाजा वाजा, वसर गावात गाजा वाजा. नितीन दादा एकच राजा. वसर गावात गाजा वाजा. थँक्यू डीजे. चांगलं संगीत. नितीन विचारतो की नितीन फुलवरचं कौतुक मग केलं पाहिजे. फ्री चेंडू असेल तर फायदा घेऊ शकत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू अजून एक होता. ऑनसाइड मारायचा प्रयत्न, मध्ये चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती दरम्यान 67 धावा दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत. अंतिम चेंडू अजून शिल्लक. दुसरे वेळील पहिला सामना असेल तर याच्या नाणेफेकीसाठी आदर्श पडले विपक्ष वाडेकर. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला भेटेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दरम्यान ऑर्डरच्या माध्यमातून जवळपास खेळाडू कोणच नाही. गॅपशॉट सिलेक्शन, चांगल्या प्रकारची फलंदाजी, फिनिश खूप चांगला केला जलपेश भोईरने. या 4 धावेच्या मदतीने संघ मात्र 4 ने पुढे पोहोचेल. धापालकडे एकूण धावा येते. आता मात्र विचार केला तर 71 धावा धापालकडे येत आहेत. तर 72 धावा नक्कीच 11 चेंडूंचा षटक फेकला गोलंदाज रवीने. तर जिंकण्यासाठी मात्र 72 धावा बनवाव्या लागतील. तर चला यापुढे सामना असेल आपल्याला मैदानात पाहायला भेटेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वाडेकर विपक्ष आदर्श पडले. संघाने यायचे लागेल नाणेफेकीसाठी. नक्कीच आमच्याकडे इथे संपतो. आम्ही तिथे थोडीशी पोहोच घेतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया आमच्या मायक्रोफोनवरती सिनियर समालोचक योगेश मडवी. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात.
डीजे चला स्वप्नील या आपण लगेच नाणेफेकीसाठी. जरा सामना मात्र खूप चांगला पाहायला भेटेल. याचे वरती सामना 4 षटकाचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नाणेफेकी करतील श्री किरणदादा डोंबरे यांना विनंती करेल मी की आपण शुभ हस्ते नाणेफेकी करायची. मलंगण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य. नाणेफेकी केली जाते आमच्या व्यासपीठावरती. खूप मोठं व्यक्तिमत्व सातत्याने च्या माध्यमातून खूप मोठं भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन असतं. एकच गरीबाचा देवता ज्याला खरं योगेशने खूप चांगला शब्द वापरला त्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी. नाणेफेकी जिंकले मात्र यावेळेस आदर्श पडले संघाने. सामना मात्र या दरम्यान 4 षटकाचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया मॅक्रोपन वरती सिनियर समालोचक योगेश मडवी. थँक्यू सो मच राहुल भोईरा. थँक्यू सो मच राहुल भोईरा. आलेल्या सर्व तमाम लडके क्रिकेट मिस्कांचे स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. गावदेवी क्रिकेट संघ बसार आयोजित युवासेना चषक 20 पर्व तुम्ही पाहता मैदानावरती. अतिशय सुंदर देखणं आयोजन. इत्या क्षणी प्रेमात पडावं असं सुंदर आयोजन. इत्या क्षणी प्रेमात पडाव्या अशा सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतील. या स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी बजाज सिटी 100 बाईक जी कोण घेऊन जाणार उद्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळाल. आता मेगा फायनलमध्ये प्रवेश केला खांबालपारा क्रिकेट संघानं. सेमीफायनलमध्ये परास्त केला सोनापारा संघाला आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. आजच्या दिवशी कोणता संघ जिंकेल कारण आज मोठे संघ तुम्हाला पाहायला भेटले. पहिला सामना जिंकला आदर्श 11 पडले संघ ज्यानं पहिला सामना या ठिकाणी जिंकला. तर दुसरा सामना बाडेकर संघाने जिंकला. तिसरा सामना जीजी स्पोर्ट निशांत 11 संघाने जिंकला. आणि चौथा सामना मैदानावरती गौरी शंकर गौरीपाडा विपक्ष गावदेवी मोठागाव या दोन बलाढ्य संघामध्ये. खूप मोठी स्पर्धा. आम्ही परवा दिवशी या स्पर्धेची निश्चितपणे सुरुवात केली. 24 तारखेला स्पर्धेला सुरुवात केली. छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार माळाचा मुजरा अर्पण करून या स्पर्धेला आम्ही सुरुवात केली. ना शंकर तो जटाधारी ना लंबोत तो गणपती आम्ही तया चरणी ज्यानं केली स्वराज्य निर्मिती. देव आमुचा एक राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांच्या चरणी तिमानमाचा मुजरा अर्पण करून याची या चढवला आक्षण पाहण्यासाठी आलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या क्रीडकांचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती आमचे मान्यवर सन्माननीय पंचायत समितीच्या सदस्य म्हणून त्यांची या ठिकाणी निवडून आल्या ते आमचे किरणशेठ टोंबरे यांचा व्यासपीठावरती आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आयवा कॅचसाठी 517 रुपयाचं रोख कॅश प्राइज. पहिला चेंडू जलपेचा मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न दाखवला. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. सलामी जोडी हेमंत म्हात्रे आणि फलंदाज शुभम म्हात्रे ही जोडी तुम्ही पाहता मैदानावरती. खूप मोठा सामना. चौकार हॅट्रिक साठी 517 विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1717 रुपयाचं रोख कॅश प्राइज किरणशेठ टोंबरे यांच्या माध्यमातून. हा चेंडू हेमंत म्हात्रेसाठी लॉक केला. पॅडल स्वीप शानदार स्ट्रोक ताकदीचा वापर केला. मिड विकेट सीवर एकेच्या भरून पहिला संघर्षमय षटकार हेमंत म्हात्रेच्या बॅट मधून. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. शिवसेना शिवसेना असं संगीत ऐकायला भेटतात. शिवसेना म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे शिवसेना. या ठिकाणी शिवसेनेचं गुणगान गाणाऱ्या संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देणारे संगीत या ठिकाणी आठवण करून देणारी स्पर्धा तुम्ही पाहता मैदानावरती. मध्ये 14 ते 17 जानेवारीला कोणीच्या मैदानावरती अशी स्पर्धा तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देणारी स्पर्धा स्वर्गीय चंदूशेठ टोंबरे सुती चषकाचं आयोजन 4 दिवस क्रिकेटचा महातरार क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळाल. हा चेंडू लागत शानदार स्ट्रोक. चेंडूला भिडकावून दिला लॉंग ऑनच्या वरून लॉंग बिग बॅट. दॅट्स मॅट इट गॉन 6 रन. आणि आयवा कॅचचा मानकरी झाला आमचं प्रेक्षक. 517 रुपयाचं रोख कॅश प्राइज.
तर जी पण शिवसेनेचं गुणगान गाणारे संगीत कारण 105 हुतात्म्यांनी जेव्हा बलिदान दिलं तेव्हा शिवसेना हा तयार झाला. निश्चितपणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे 1995 रोजी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला होता आणि यावेळीच मात्र हेमंत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 570 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिले जाईल. मी विनंती करेल बडल्याचे आमचे मान्यवर सन्माननीय विष्णू शेठ पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे त्यांना 570 रुपयाचं रोख कॅश प्राइज देऊन सन्मानित करावं. तर प्रेक्षकांना या ठिकाणी टाळ्या वाजवा कारण एका प्रेक्षकाला 570 रुपयाचं रोख कॅश प्राइज. निश्चितपणे बघा 517 आणि 1717 हा निश्चितपणे किरण टोंबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक व्यासपीठावरती बक्षीस दिलं जातं. बक्षीस सर्वांसाठी असतं तर खेळाडू सर्वांसाठी बक्षीस असतं, प्रेक्षकांसाठी बक्षीस असतं आणि 517 आणि 1717 असं प्राइज असतं. मग ते 1717 ही देखील त्यांच्या गाडीचा क्रमांक आहे. तुम्हाला माहिती असेल निश्चितपणे राहुल 17 आणि 17 प्रेक्षकांनी याचा विचार झाला असेल की 1717 का आणि 517 का म्हणजे 17 मध्ये कुठलं दडपण आहे, 17च्या मागे कुठलं राजकारण आहे, काय कारण आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. आता षडक संपल्यानंतर या गोष्टीकडे आपण बोलणार आहोत. 1717 आणि 517 17चं रहस्य काय हे मी तुम्हाला सांगेल. तर आपण पाहतो निश्चितपणे 1717 आणि 517 आणि त्यांच्या गाडीचा क्रमांक 1717 या सर्व काही गोष्टीचं रहस्य मी तुम्हाला निश्चितपणे सांगतोय. 17 नोव्हेंबर 2012 रोजी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. बरं दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो काळा दिवस कोण वाचवेल या मराठी माणसांना, कुठे ऐकायला भेटेल या मराठी माणसांचा आवाज, कोण करेल या मराठी माणसांचं रक्षण, असे असंख्य प्रश्न आज मराठी माणसाला भेटतात. आज त्यांची आठवण झाली तर नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारा उठून येत आहे. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं 17 नोव्हेंबरला आणि तो 17चा खतरा पूर्ण महाराष्ट्रात झाला. तुडुंब भरले नदी नाले, तुडुंब भरले नदी नाले, सरसागराची येईल का आणि कित्येक होऊन गेले या भूमीवरती, परंतु हिंदू हृदय सम्राट दुसरा कोणी होईल का, दुसरा कोणी होईल का. आज त्यांची आठवण जपणार आमचे किरण शेठ टोंबरे यांच्या माध्यमातून नेहमीच 17ची आठवण प्रत्येकाला करून दिली जाते आणि ते 17चे खतरा पूर्ण महाराष्ट्रात झाला होता आणि त्यांची आठवण व्हावी म्हणून किरण शेठ टोंबरे यांच्याकडनं नेहमीच 517 आणि 1717चं प्राइज दिलं जातं. तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आमचे नकुल मडबी या ठिकाणी उपस्थित होतात भालगावच्या. त्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपणे 72 धाबेचं लक्ष मनाशी बाळगून या ठिकाणी आपण पाहतो खेळ केला. पहिला पावरप्लेमध्ये या ठिकाणी खेळ करताना गौरीशंकर गौरीपाडा संघानं धाबा बनवल्या होत्या. पहिला पावरप्लेमध्ये 12 स्कोर मोजॉन या ठिकाणी आपण पाहतो 13 धाबा धाब्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नितीन मात्रे गोलंदाजच्या पद्धतीया सलामी सुडी मैदानावरती तुम्ही पाहता. मात्र हेमंत मात्रे बाद झाले. अशा क्षणाला जीवाची बाजी लावली जाते, स्वतःला हवेमध्ये स्टेज केलं जातं, झेपून दिलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. धावपळकावरती स्कोर मोजॉन 14 रन 14 धावा धावपळकावरती. गौरीशंकर गौरीपाडा संघ मैदानावरती 72 धाबेचं लक्ष. हेमंत मात्रे बाद झाला, ज्यानं 2 षटकात दाखवलं. येणारी जिम्मेदारी आपण पाहतोय मयूर मात्रे आणि फलंदाज शुभम मात्रेच्या खांद्यावरती असेल. अतिशय चांगला खेळ या मैदानावरती सर्व संघाकडून आम्हाला आजवर पाहायला भेटला. आता या सामन्यामध्ये सामना कोण जिंकेल आणि कोण संघ पुढे सरकेल. नेक्स्ट मॅच सामना असेल बिग फाईट 2 संघामध्ये. या ठिकाणी आदर्श 11 पडले विपक्ष वाडेकर असा बिग फाईट सामना. हा चेंडू क्लिंग बोल्ड बिग विकेट या ठिकाणी मात्र मोठा धक्का. शुभम मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. राही ज्याचा रूपावर राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही वसर गावात गाजा वाजा, वसर गावात गाजा वाजा, नितीन दादा एकच राजा. 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 वसर
थँक्यू डिझर. तर याच दरम्यान आपण पाहतो फलंदाज बाद झाला. बिग विकेट गौरीपाडा संघाला दुसरा धक्का मैदानावरती. 72 धाबेचं लक्ष आहे. थोडीशी सुरुवात कमजोर तुम्हाला पाहायला मिळाल. 14.40 सरासरीनं धावगती बनवायची मैदानावरती फलंदाजी करताना गौरीपाडा क्रिकेट संघाला मात्र सुरुवात थोडीशी कमजोर तुम्हाला पाहायला भेटली. दमदार खेळ केला होता हेमंत मातेनं. आणि हेमंत माते एक अतिशय विस्फोटक फलंदाज आणि यावर्षी त्याला बाईक भेटली होती धरणाच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज म्हणून हेमंत मातेला बाईक भेटली होती. तो खेळ त्याने चांगला सुरुवात केली होती. मात्र स्वतःचं अस्तित्व त्याला टिकावता आलं नाही. येणारी जिम्मेदारी येणाऱ्या रवी मात्रे आणि मयूर मात्रेच्या खांद्यावरती. रवीसाठी चेंडू अतिशय चांगला होता. खोलपट टप्प्याचा सन्मान दिला. तर क्रिकेट मधला चांगला चेंडू. तर क्रिकेट हा खेळ तसाच आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप गरजेचं आहे आणि खराब चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलणं ही खूप गरजेचं आहे. आणि रवी मातेने चेंडूला सन्मान दिला. धाबडकाबत्ती दाबाच कोमोझॉम 15 रन्स 15 धाबा धाबडकाबत्ती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रति षटकामध्ये 14.40 म्हणजे जवळ 15च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची आहे. मात्र या ठिकाणी थोडीशी कमजोर सुरुवात केली पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी एका बाजूने सादर केली गावदेवी मोठागाव संघाच्या बाजूने गोलंदाजांना. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. एकूण पाहतो धाबडकाबत्ती धाबा बघा 17. मी मगाशी सांगितलं 17चा उल्लेख तुम्हाला दाखवला. 17 आणि 11 जसं म्हटलं जातात तो 17चा आकडा पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाल. धाबडकाबत्ती धाबा 17. हा चेंडू शानदार स्ट्रोक अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडूला भिडकावून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू परार 4 धाबा. आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. निश्चितपणे अतिशय चांगले संगीत शिवसेनेच्या माध्यमातून कारण यावर्षी शिवसेनेचा झेंडा अभिमानाने फडकला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निश्चितपणे निवडून आले खूप सदस्य आणि चांगला कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटाल. अंपायर सिग्नल नो बॉल. चेंडूला भिडकावून दिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धाबा मात्र भेटतील. 2+1 अशी धावसंख्या वाढताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटाल. धाबडकाबत्ती दावाच कोमोझॉन 24 धाबा धाबडकाबत्ती. येणारा चेंडू फ्रीड. येणारा चेंडूवरती फ्रीड असेल म्हणजे चेंडूवरती संधी लाभून आली. या चेंडूवरती जर एकाच मोठा फटका इथनं आला तर सामना खूप रंगतदार शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला पॉवर प्ले मध्ये फक्त 12 धाबा होत्या आणि आता 5 चेंडू मध्ये तब्बल 12 धाबा येतात. शेवटचा चेंडू फ्रीड. फ्रीडचा फायदा उचलू शकले नाही कारण चेंडू खूप खोलवर टप्प्याचा होता. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न अप्रतिम रनिंग गुड द विकेट. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर धाबडकाबत्ती दाबाच कोमोझॉन 26 धाबा धाबडकाबत्ती लागल्यात. 72 धाबेचं लक्ष असताना 26 धाबा धाबडकाबत्ती लागल्यात म्हणजे इथनं 46 धाबेची गरज. गावात आमने ठेवले नितीन फुलोरे निवसार गावात. आमने ठेवले नितीन फुलोरे निवसार गावात. थँक्यू डिझा. तर एक खुशखबर असेल. घोटच्या मैदानावरती राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित 20, 21, 22, 23 आणि 24 जानेवारीला 5 दिवस क्रिकेटची महातरार असेल. प्रवेश फी त्यामध्ये असेल 11,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल. पहिलं क्रमांक 1,00,000, दुसरं क्रमांक 50,000, तिसरं आणि चौथं क्रमांक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर असतील. ज्यांना कुणाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्याशी तुम्ही संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल. धाबडकाबत्ती दाबाच कोमोझॉन 26 धाबा आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज जलपेश भुईचा वापर केला. येणारे समीकरण 46 धाबीची आवश्यकता. 18 चेंडू 46 धाबा. अतिशय चांगला खेळ मैदानावरती. अशक्य अशी कुठली गोष्ट नाही आहे त्यामुळे सामना कोण जिंकेल हे सांगणं खूप कठीण आहे.
रबीसाठी चेंडू होता हवेमध्ये, जज करतो क्षेत्ररक्षक, झेल पकडू शकला नाही आणि हा झेल खूप महत्वाचा होता. रबी मात्र एक विस्फोटक फलंदाज, टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा रबी मात्र ज्याचा झेल या ठिकाणी जमिनीला दान झाला. हा झेल जर कन्वर्ट झाला असता तर इथनं मजबूत स्थिती हा मोठागाव संघ करू शकला असता. रबी मात्र या वर्षी चांगलं क्रिकेट दाखवलंय. रबी मातेच्या मॅच मधून 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम या वर्षी त्यानं प्रस्थापित केला. त्यामुळे या फलंदाजाला जीवनदान देणं खूप महागात पडेल या ठिकाणी मोठागाव संघाला. आता पाहूया जीवनदानाचा फायदा उचलेल का मैदानावरती फलंदाजी करताना. हा चेंडू लगेच उत्तर दिलं, चेंडूला भिडकावून दिलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉंग लॉंग बिग बॅ, दॅट इज अ सुपर स्ट्रोक. प्रतिम या ठिकाणी संगीत येतोय कोणाला रे कोणला अशी घोषणा राहुल 14 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या माध्यमातून दिली जात होती आणि तो भगवा झेंडा 14 तारखेला अभिमानाने फडकला होता. अजून एक मोठा फटका, व्हेरी गुड स्ट्रोक, दिलेले जीवनदान, मोठा आघात करतो मैदानावरती. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, दॅट्स अ मार्टिट गॉन 6 रन. तर रवी मात्र अतिशय चांगली विस्फोटक फलंदाजी करताना रवी मात्र पाय. मी मगाशीच उल्लेख केला की यावर्षी 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम आहे आणि त्याला जीवनदान दिला. मोठगाव संघाला किती माग पडलाय या मैदानावरती हा क्रिकेटचा खेळ. तर या ठिकाणी सोडला होता रवी मात्रेचा झेल आणि आता मात्र मागात पडतोय मोठगाव संघाला हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती. दुसरी धाव कंप्लीट, स्कोर मोज ऑन 42, 42 धावा जिंकण्यासाठी 30 धाबीची गरज आहे. येणारे समीकरण आता मात्र 14 चेंडूचा खेळ बाकी आहे, 30 धाबीची गरज आहे. जोपर्यंत रवी मात्र मैदानावरती आहे तोपर्यंत स्वप्न राखू शकेल हा सामना जिंकण्याचा गौरीपाडा संघाचे समर्थक मैदानावरती. 5 चेंडू 5 षटकार टोकण्याचा विक्रम यावर्षी त्याने नोंदवला. मात्र ज्याला जीवनदान भेटल्यानंतर लगेच आपली दादागिरी प्रस्थापित करताना रवी मातेनं लगातार 2 षटकार दाखवल्या आणि या 2 षटकारांना सन्मानजनक धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. कारण इथनं 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 धाबीची फक्त आवश्यकता. जल्पेश भोईर आपण पाहतो गोलंदाजच्या प्रती खूप मागणी गोलंदाजी, 4 चेंडू 16 धाबा त्यानं खर्च केला. 5वा चेंडू जल्पेश भोईरचा. आताचा चेंडू अतिशय चांगला कोलबटप्प्याचा होता, हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला. सिंगल एटीएम एका धाब्याच्या मदतीने धाबडकाबती धाबा 43 रन्स 43 धाबा धाबडकाबती लागल्यात. 3ऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना आपण पाहिलं एक एक चूक किती महागात पडते आणि एक चूक पूर्ण संघाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. एक खेळाडूने चूक केली तर त्याचं प्रायश्चित्त पूर्ण संघाला मैदानावरती भोगावं लागत असतं. अशा क्षणाला चूक केली होती. मात्र येणाऱ्या समीकरण 13 चेंडू 29 धाबेची गरज. चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, वेगाने शतकची धावून आला. सिंगल डबलचा प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त. धाबडकाबती धाबा येतात. स्कोर मोज ऑन 45, 45 धाबा जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धाबेची गरज.
तर निश्चितपणे आपण बघतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 45 धाबागती लागल्या जिंकण्यासाठी. 12 चेंडू 27 धावेची गरज. एक चूक मागात पडली मात्र या ठिकाणी अद्याप रवी मात्रे मैदानावरती आणि जबी मात्रे या ठिकाणी आपण पाहतोय विस्फोटक अंदाजमध्ये फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. रवी मात्रेने 2 षटकात दाखवल्यात मात्र आपण पाहतोय या ठिकाणी धावपडकापती धाबा 45 इथनं 27 धावेची गरज. 12 चेंडू 27 धाबा. गोलंदाज या ठिकाणी महेश बेहेले आपण पाहू शकाल. गोलंदाज महेश बेहेले आपण पाहतो मैदानावरती. निश्चितपणे आपण पाहतो अतिशय चांगला गोलंदाज. निश्चितपणे येणारे षटक खूप महत्वाचं असेल. येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला द्यावी लागेल अग्नी परीक्षा आणि अग्नी परीक्षेला सामोरं जाताना महेश बेहेले कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि त्यांच्या समोर तितकाच विस्फोटक फलंदाज रवी मात्रे तुम्हाला पाहायला भेटणार. चला वेळ घ्यायची नाहीये. टायमिंग या ठिकाणी अलर्ट केला पंचांना. पहिल्या दिवशी कार्डी क्रिकेट संघाला 2 धाबेची पॅनल्टी पंचांकडनं दिली होती. तुम्हाला वेळ दिला 25 मिनिटाचा आणि त्या 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटक फेकत नसाल, 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटक पूर्ण करत नसाल तर त्या संघाला पॅनल्टी या स्पर्धेमध्ये दिली जाते. चेंडू हलक्या हाताने क्लिक केला. या चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. सिंगल एंडना डबलचा प्रयत्न दाखवलाय. अतिशय टॅलेंटेड क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल, स्वतःवरती कंट्रोल किती आहे हे दाखवून दिलं रवी मातेनं. जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज होती तेव्हा तेव्हा मोठ्या फटके दाखवल्या आणि सिंगल डबलची गरज आहे अशा क्षणाला सिंगल डबल ही दाखवत आहे. क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट आहे आणि क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल खूप आहे या फलंदाजावरती. अतिशय चांगला खेळ मैदानावरती दाखवताना. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लिक केला. सिंगल येत आहे बघा. निश्चितपणे चांगला चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न केला. बचेंगे तो और लढेंगे. रक्षात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दाखवला तर चेंडू खूप चांगला होता. अशा क्षणाला सन्मान देणंही खूप गरजेचं होतं आणि रक्षात्मक क्रिकेट दाखवलाय. बचेंगे तो और लढेंगे. सर सलामत पगडी 50 असं म्हटलं जातं आणि या मात्र रवी मात्रेला माहिती आहे शेवटपर्यंत जर टिकलो तर हा सामना संपू शकतो एवढी ताकद त्या फलंदाजामध्ये. दुसऱ्या बाजूने कुठल्या प्रकारे रणनीती आखली गेली आहे, कुठल्या प्रकारे डावपेच आखला गेला मडगाव संघाकडनं. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. फक्त सिंगल येणार आणि एकापेक्षा जास्त काही नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाजाने चांगली गोलंदाजी दाखवली आहे. आतापर्यंत आपण पाहतो 49 49 धावा धाबडकाबती लागल्यात. इथनं 23 धावीची गरज आहे. येणारे समीकरण 9 चेंडू 23 धाबा. महेश बेहेलेने चांगलं षटकात आणलं. हा चेंडू लोपल्टचा होता. चेंडूला भिडकावून दिला. सिंगल येणार. निलेश मात्र चेंडूला उचलून फेक करतील. कुठल्या प्रकारची चूक नाहीये आणि या बेस मात्र सिंगल एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल डबल हा संघ पुढे सरकतोय. या षटकामध्ये राहुल विचार केला तर धावा येणं खूप गरजेचं होतं. अशा क्षणाला धावा बनत नाहीये आणि पूर्णपणे फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला महेश बेहेले या गोलंदाजानं. 50 धाबा कंप्लीट झाल्या. इथनं 22 धाबीची गरज आहे 8 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका दाखवला. इनसाइड आउटच्या माध्यमातून वेगाने क्षेत्ररक्षक धावून गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट होत्या. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. संघनायकाने दाखवलेला विश्वास सार्थ केला महेश बेहेलेनं आणि 4थं षटक हाताळताना एक निर्णायक षटक होता. या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटली. प्रेशर ऑन दी बॅट्समन. 20 धाबीची गरज. 52 धाबा धाबडकाबती लागल्यात. 7 चेंडू 20 धाबा. प्रेशर ऑन दी बॉलर, प्रेशर ऑन दी बॅट्समन. आता मात्र दबाव दोघांवरती तेवढाच असेल कारण इथनं 7 चेंडू 20 धाबीची गरज. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल फलंदाजी करताना. व्हेरी गुड बॉलिंग. या लाईनचा वापर केला. आपल्या भारतीय शस्त्राचा वापर केला आणि क्रिकेटच्या शस्त्राचा वापर केला. क्रिकेटचा सर्वात सेफ चेंडू या लाईनचा वापर करताना निर्धाव चेंडू फेकला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. महेश बेहेलेसाठी एकदा जोरदार आल्या ज्यानं एक षटक फक्त 7 धाबा खर्च केला. 27 धावीची गरज असताना 7 धाबा खर्च केला. शेवटच्या षटकामध्ये 20 धावीची गरज.
संगीत आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून कोणी गावाचं जय जय करणारा संगीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून 14 डिसेंबरला कोणी गावचं स्वप्न साकार केलं. सर्वांचे लाडके किरण शेठ टोंबरे यांना पंचायत समितीच्या सदस्य निश्चितपणे निवडून आले आणि निश्चितपणे कोणी गावचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं होतं. खूप मोठा दिवस साजरा केला. दिवाळीपेक्षा जास्त मोठा दिवस त्या ठिकाणी साजरा केला होता. फटाक्यांची आतिषबाजी केली होती आणि होलीपेक्षा जास्त कलर त्या ठिकाणी उडवला गेला होता. आणि एका दिवशी दिवाळी आणि होळीचा सण 14 डिसेंबरला कोणीच्या गावामध्ये कोणी गावकऱ्यांनी केला होता. धाबागती दाबास कोमोझॉन 52 52 धाबा जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. आत्ता मात्र 20 धाबेची गरज. निलेश मात्रे या ठिकाणी पहिला चेंडू स्वैर फेकतोय. क्रिकेट बराच वर्ष खेळला निलेश मात्रेनं आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाची लयलूट करताना एका बाजूने निलेश मात्रे तुम्हाला पाहायला भेटाल, दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाज रवी मात्रे स्ट्राईक एंड बतीन. पुल्लेचा चेंडू यावेळी स्वतः चेंडूला भिडकावून दिलं. लॉंग लॉंग बिग बॅ चेंडू सीमा पार. दॅट्स मॅटेड. तर या ठिकाणी 5 चेंडू 13 धाबेची गरज आहे. बघा रवी मात्रेला दिलेलं जीवनदान कुठे का होईना मनामध्ये खुपलं असेल. कारण फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना एक चूक केली, ही चूक मागात पडते की काय हा प्रश्न या ठिकाणी 11 खेळाडूंच्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. मात्र हा चेंडू सीमा पार गेला. 6 धाबा. रवी मात्रे खूप जोराचे फटके मारतो चेंडूवरती आणि चेंडूही मैदानामध्ये यायला घाबरला. एवढा दूरवरचा षटकार रवी मात्रेच्या बॅट मध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. समीकरण बघा 4 चेंडूचा खेळ, 5 चेंडूचा खेळ आणि 13 धाबा. आपण पाहतो या ठिकाणी मात्र 5 चेंडू 13 धाबा. सामने कोण जिंकेल? अतिशय मोठी चुरशीची लढाई मैदानावरती. एका बाजूला निलेश मात्रे. हा चेंडू सर बॅटने चेंडूला भिडकावून दिला. बेगाने चेंडू पुढे सरकलाय. थांबवणे खूप कठीण होता. अतिशय बेगाने चेंडू लॉंग ऑफ सीमा रेखेला बीट करून सीमा पार चौकार. चौकार येतोय निश्चितपणे आपण पाहतोय. मात्र सामना खूप रंगलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रवी ऑन द फायर आणि या ठिकाणी निलेश मात्रेवरती चढवलेला प्रत्यल्ला चेंडू सीमा पार. 6 धाबा. 19 वर्गात तर लापर कबड्डी दाबास कोमोझॉन 69 आणि आता मात्र 3 धावेची गरज जिंकण्यासाठी. तर निश्चितपणे 2 काढल्या तरी जिंकू शकतील कारण या ठिकाणी 3 विकेट गमावली होत्या फलंदाजी करताना. हा चेंडू गॅप सिलेक्शन. चेंडूला भिडकावून दिलं जातंय. पॉइंटला बीट केलं. दुसरी धाव कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सामना या ठिकाणी जिंकला गौरी शंकर गौरीपाडा संघानं. बघा एक चूक किती महागात पडली. रवीला या ठिकाणी जीवनदान दिलं आणि त्या रवीनं या ठिकाणी विस्फोटक अंदाज मध्ये खेळी केली. तब्बल त्याने या स्पर्धेमधला एकूण 4 षटकार दाखवले. तर निश्चितपणे आपण पाहतो रवीनं शानदार खेळी केली मैदानावरती. आपण पाहतो धापळ कबड्डी धाबा असताना सुद्धा 72 धाबीचं टार्गेट चेस करताना रवी मात्रेनं अप्रतिम खेळ केला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी.
मुघल पळती महागारी शिवबा थँक्यू डीजा प्रतिम सामना होता हार्डलक मडगाव क्रिकेट संघ सामना खूप मोठा होता मात्र रवी मातेला दिलेलं जीवनदान त्या रवी मात्रेनं 39 धावेची खेळी केली आणि सामना जिंकून दिला 41 धावेची खेळी केली आणि 1 विकेट गोलंदाजीतून या ठिकाणी खेळा द मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रवी मात्रे सामना 4 षटकांचा असेल चला पडले संघ सामना 4 षटकांचा असेल लक्षात ठेवा मॅन ऑफ द मॅच रवी मात्रे मी आमचे सर्वांचे लाडके पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय किरणशी टोंबरे यांना विनंती केली की आपण आपल्या शुभास आहे त्यांचं आपण स्वागत करावं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल अतिशय चांगला खेळ केला या ठिकाणी रवी मातेला भेटलेले जीवनदान त्याने त्याचा फायदा उचलला आणि अप्रतिम खेळ करताना रवी